राज्याचे नगरविकास मंत्री तसंच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने ठाण्यात लहान मुलांसाठी वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ठाण्याचे ज्युपिटर हॉस्पिटल तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं गेलं। यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी केली गेली। तर जन्मतःच हृदयाला छिद्र असलेल्या 130 पेक्षा जास्त मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे। सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो। सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो। शब्दांना ठार अशी की पेटवी साथ भगविला, या कार्यक्रमाला राज्याचे नगरविकास मंत्री तसंच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश मस्के, उपमहापौर पल्लवी कदम, परिवहन समिती सभापती विलास जोशी काका, उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, ज्युपिटर हॉस्पिटलचे मालक अजय ठक्कर, सिव्हिल सर्जन कैलास पवार, साम टीव्हीचे संपादक राजेंद्र हुंजे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते।
लहान मुलांची पोलिओ तपासणी आणि हृदयाची शस्त्रक्रिया हे शिबिराचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. या प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर महापौर आहेत, माजी महापौर आहेत, उपमहापौर आहेत, आपले अजय ठक्कर आहेत, साम टीव्हीचे राजेंद्र अंजेजी आहेत, शिवील सर्जन आहेत, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, मंगेश चिवटे, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्या मुलांच्या तपासणी होते त्यांचे सर्व पालक, पत्रकार बांधव भगिनी आणि डॉक्टर आपले डॉक्टर श्रीनिवासजी आणि आशुतोषजी. खरं म्हणजे मी दरवर्षी 6वं वर्ष या ठिकाणी हा अतिशय आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला जातो. त्याला मी कुठे असलो तरी मी आवर्जून उपस्थित राहत असतो. त्याचं कारण ही जी लहान मुलं आहेत त्यांच्या हृदयाला छिद्र असतात आणि त्यांच्या पालकांना एक चिंता लागून राहिलेली असते. ही अशी अवघड शस्त्रक्रिया आणि त्या शस्त्रक्रियेला लागणारा मोठा खर्च, यातून कसं काय आपण आपल्या मुलाला त्याचं आरोग्य आणि त्याचा जीव वाचवायचा कसा, ही भ्रांत आणि चिंता या पालकांना सतावत असते. आणि म्हणून गेले 6 वर्ष मंगेश चिवटे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी हे काम न चुकता करताय. मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आपले विजय जोशी सर पण आहेत ते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही सगळी टीम आमची काम करते. आणि मगाशी मंगेशने सांगितलं की कोविडच्या संकटामध्ये आपल्या या वैद्यकीय टीमने अतिशय चांगलं काम केलं. कोणाचं ॲडमिशन असेल, ॲडमिट करायचं असेल, कोणाला ट्रीटमेंट हवी आहे, रुग्णवाहिका पाहिजे, कोणाला ICUचा बेड पाहिजे, कोणाला ऑक्सिजनचा बेड पाहिजे, हे सगळं सातत्याने आमची सगळी टीम काम करत होती. त्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल, त्याचबरोबर इतर देखील हॉस्पिटल यांनी देखील खूप सहकार्य केलं. कधी कधी तर कोविड पेशंट या ठिकाणी यायचे आणि म्हणजे ते येताना त्यांना दुसरा आजार असायचा आणि कोविडचं निदान डायग्नोसिस व्हायचं. त्यावेळेस देखील अशा परिस्थितीत देखील त्या रुग्णाला स्टेबल करण्याचं काम, या म्हणजे त्याचा जीव वाचवून त्याला नीट व्यवस्थित करण्याचं काम ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. मी अनेक वेळा स्वतः फोन केले, आमच्या सगळ्या टीमने फोन केले, इतरही हॉस्पिटल ने, अजय भाई आपको तो हम लोग ने उस वक्त बहुत तकलीफ की और आपने भी अंकित, डॉक्टर अंकित या सगळ्यांचं सहकार्य आणि ज्युपिटर हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर टीम जी आहे या टीमने देखील मोठं सहकार्य केलेलं आहे. एक पेशंट आला होता, त्याला रात्री त्याचं ऑक्सिजन लेवल काहीतरी 70च्या खाली गेली होती. 70 बोले तो पण मी त्या दिवशी म्हणजे माझा त्यावेळेस मी फोन जो आहे अगदी कधी फोन आला तरी मी आवर्जून उचलायचो. एकदा तर राहुल लोंढेची बायको उघड आली होती आणि असे कितीतरी पेशंट, म्हणजे त्या पेशंटला त्याचा जीव धोक्यात आलेला आणि त्याच्या नातेवाईकांनी देखील त्याची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थिती ओळखून म्हणजे अगदी पेशंटचं काही बरं वाईट होईल का अशा प्रकारची भावना व्यक्त करत असताना त्या अशा वेळेस ज्युपिटर हॉस्पिटल, त्यांचे डॉक्टर, सगळ्या टीमने खूप मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल मी अजय ठक्कर, डॉक्टर अंकित ठक्कर, त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. मंगेश पण फोन करतो. छोटे मोठे रुग्ण असतील तेव्हा राजेंद्रजी, आणि मोठे पेशंट पण हुशार असतात, त्याचं जास्तीचं बिल असेल तर मला फोन करतो.
मग त्यांना माहिती आहे आता हे परंतु ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आपला एक घरासारखी ट्रीटमेंट या ठिकाणी मिळते आणि इकडे पेशंट आलेला अगदी बरा होऊन जातो हे आजवरचा अनुभव मला माहीत आहे. एकदा तर आमचा विभाग प्रमुख जेरी डेव्हिड त्याच्या मुलाचा अपघात झाला आणि तो बेथनी हॉस्पिटलला होता. तिथे आणखी थोडा वेळ जर राहिला असता तर त्याचा जीव धोक्यात आला असता. ताबडतोब मी इकडे फोन केला आणि इकडे पेशंट यायच्या आधी ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनची सगळी तयारी डॉक्टरांनी केली आणि त्याचा धोक्यात असलेला जीव वाचवला. आज तो मुलगा बरा होतो आहे. असे अनेक प्रसंग आहेत, असे अनेक पेशंट आहेत. तेव्हा कधी पैसे भरा आणि मग ट्रीटमेंट सुरू करतो अशा प्रकारचं कधीच या ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलं नाही. हे मोठं एक समाधान आहे आणि म्हणून त्याचा आशीर्वाद आपको भी एक अलग सॅटिस्फॅक्शन आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की शिवसेना वैद्यकीय कक्ष, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष हा गेले अनेक वर्ष कार्यरत आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामधून आता सुरू झालेला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये नाही त्या ठिकाणी देखील मागणी होते. अगदी मगाशी सांगितलं तुम्ही नाशिक महाराष्ट्रात आहे तर तुझी रिक्वायरमेंट आहे तर काहीतरी ॲम्ब्युलन्स आहे तर कर्नाटकमध्ये म्हणजे बेळगावमध्ये देखील ही आपली रुग्णसेवा पोचलेली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे सगळे रुग्ण तिकडून येतात. तिथे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, इतर महापालिका हद्दीमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट पाहिजे असते त्या ठिकाणी माफक दरामध्ये ट्रीटमेंट त्यांना मिळते. काही लोकांकडे तर काहीच नसतं. म्हणजे मोठमोठ्या शस्त्रक्रिया देखील म्हणजे बायपास सर्जरी असेल, एन्जिओप्लास्टी असेल, अगदी किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, अशा मोठ्या शस्त्रक्रिया देखील या राज्यातल्या इतर भागातून आलेल्या रुग्णांच्या आपण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून केलेले आहे. त्यामुळे खूप लोकांचे, हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण गेल्या अनेक वर्ष करतोय. आणि औषधं असतील, मोठी शिबिरं आहेत, आरोग्य शिबिरं, मोफत औषधं वाटप, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या तपासण्या करण्याचं शिबिर देखील आपण अनेक म्हणजे शेकडो शिबिरं आपण केली. आणि त्या शिबिरामध्ये तपासणीच न करता फक्त तपासणीपुरतं मर्यादित न राहता या ठिकाणी जेव्हा तो आजार डायग्नोसिस होतो म्हणजे त्याचं निदान होतं, त्याचं म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन असेल, इतर जे काही शस्त्रक्रिया असतील, या शस्त्रक्रिया देखील शासकीय मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंबहुना खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. या खासदार तर नक्कीच आपण हे काम गेल्या अनेक वर्षापासून करतोय. आणि हे जे आहे डीप आणि हृदयाची शस्त्रक्रिया लहान मुलांची, हे शेकडो मुलं दरवर्षी या ठिकाणी त्यांचं आपण तपासणी करतो आणि त्यांच्यावर आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया देखील विनामूल्य करतो आपण. आणि बाकी जे शस्त्रक्रिया आहेत त्या देखील आपण मोफत तिकडे पण एक चालू केले आहे. आणि नक्कीच म्हणजे ज्युपिटर हॉस्पिटल आपल्याला सातत्याने या ठिकाणी मदत करत आलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, सर्व पालकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. अनेक लोक आपल्याला स्वतःहून पुढे येत आहेत. अनेक हॉस्पिटल, ज्युपिटरसारखं, प्लॅटिनम हॉस्पिटल, इतरही हॉस्पिटल जी आहेत ती रुग्णांच्या सेवेसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. हे आपल्या सगळ्यांच्या रुग्णांसाठी खूप चांगली बाब आहे. आणि म्हणून राजेंद्रजी, आम्ही हे जे
मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरं भरवतोच, परंतु त्या आरोग्य शिबिरामध्ये ज्या ज्या आजाराचं निदान होतं त्यांना देखील आम्ही, मग तो कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला पेशंट असेल तर त्याची योग्य ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याचं देखील काम अनेक ठिकाणी रुग्णवाहिका डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने देखील शेकडो रुग्णवाहिका देखील आपण ज्या ज्या भागामध्ये आवश्यकता आहे तिकडे देखील आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हा अतिशय चांगलं काम करतो आहे. त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा मी ज्युपिटर हॉस्पिटल, त्यांची सर्व टीम, अजय भाई यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या टुडिको कॅम्प आणि आपण याच्यानंतर पुढे ऑपरेशन्स करून या कॅम्पचा उद्घाटन आणि आपले लाडके पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, नरेश मुंशी, आपले महापौर, लाडके महापौर नरेश मुंशी उपस्थित सगळे मान्यवर. आम्ही आपल्या बेसिकली आता हा जो कॅम्प घेतात मंगेशजी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या याच्याखाली, आणि कालच मला वाटतं 14वी ब्रांच नाशिकला उद्घाटन केलेलं आहे. आम्ही काम बघतोय त्यांचं की अतिशय सुंदरपणे एखादा पेशंट असेल, त्याला ऑपरेशन करायचं आहे, पैसा लागतोय, त्याच्याकडे अवेलेबल नाही, त्याने अप्रोच केलं किंवा त्यासाठी पैशाची अवेलेबिलिटी करणे, चीफ मिनिस्टर फंड असतील किंवा काही ट्रस्टमधनं पैसा जमा करून देणं. पण एखादा कितीही मोठी गोष्ट जर असेल तर हे लोक त्यासाठी सगळ्या परीने प्रयत्न करून तो ऑपरेशन होईल. तो 10 लाख असो, 20 लाख असो किंवा कितीही असो, हे मी डोळ्याने बघितले. त्यांची धडपड आहे मंगेशजी चिवटे साहेबांची, ती जबरदस्त आहे. आणि काल त्यांनी 14वी ब्रांच मी ओपन केले. कोरोना काळात मी बघितलं की 24 तास शिवसेना मदत कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष 24 तास काम करत होती. कुठल्या पेशंटला बेड मिळत नसेल त्यांना ते बेड अवेलेबल करणं, ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून देणं, मेडिसिन अवेलेबल प्रत्येक, म्हणजे असं नाही की दिवसा काम करते, 8 तास काम करते, असं नाही. हे 24 तास कार्य करत आहेत. आणि खरोखर म्हणजे आम्ही भारून गेलो त्या काळात की हे मुलं येणार, फॉलोअप करणार, मेडिसिनची गोष्टी सगळं बघणार आहे, टोटल गोष्ट, त्याच्या जेवणाची काय व्यवस्था करताय, बाकी काय करताय, डॉक्टर प्रॉपर ट्रीट करतायत का, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्याच जिव्हाळ्याला ट्रस्ट आपण बऱ्याच चालवतो. बरेच वैद्यकीय मंडळात आहे, कामं करतात त्याच्यामध्ये, पण ह्या जिव्हाळ्यात जे कामं करतात खरोखर मंगेशजींना म्हणजे त्याबद्दल सलाम आहे. आम्ही त्यांना नेहमी वाचून सलाम करतो या कार्याबद्दल. आजही जो टुडिको कॅम्प आहे, आपण प्रत्येक वर्षी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण घेतो हा कॅम्प. ह्या कॅम्पमध्ये आपण पूर्ण जिल्ह्यातलं किंवा बाकीचे अलिबाग आणि पालघर जिल्ह्यातले मुलं, ते लहान मुलं ज्यांना तिथे आमची आरबीएससीची टीम चेक करत असते, त्यांना पिकअप करणं, इथे घेऊन येणं, त्याची सगळी व्यवस्था करणं, त्यांना टुडिको कॅम्पमध्ये टुडिको करून घेणं, आणि पुढे जर कोणाला काही ऑपरेशनची गरज आहे, ट्रीटमेंटची गरज लागत असेल त्याची पूर्ण व्यवस्था करणं, आणि तो बालक बरा झाला का हेही बघणं, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या नित्यनियमाने करतात. ते खरोखर एक अतुलनीय काम हा मेडिकल हेल्थमध्ये चालू आहे. आम्ही बघत होतो की बरेचसे लहान मुलं विदाउट डायग्नोसिस डेथ व्हायचे, किंवा टुडिको केलं जायचं नाही, किंवा बाकी काही टेस्ट केल्या जात नाही. आता ह्या शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आपण आता जवळपास ठाणे जिल्ह्यातले आता आजचे मला वाटतं काहीतरी 100 बालक आपण टुडिको करतोय. आपण प्रत्येक वर्षी जवळपास 100 ते 150 त्यांचे ऑपरेशन्स करणं, टुडिको करणं, ह्या गोष्टी, आणि त्याचा फॉलोअप, त्याच्या घरी जाणं, त्याच्या नातेवाईकांना एक्सप्लेन करणं, त्यांना घेऊन येणं, ट्रीट करणं आणि घरी पाठवणं, हे अतिशय महान कार्य आहे. साहेबांची प्रेरणा, साहेबांचा सपोर्ट हा प्रचंड चांगला आहे. एकंदरीत मला एक मुद्दा नमूद करायचा होता की आपल्या जिल्ह्यात की जिथे आपण कोस्टल एरियापासून, कारण सर दिल्लीची टीम आली होती की त्यांना जेव्हा मी एक्सप्लेन केलं की ठाणा कसं काम करतोय कोरोना काळातही, तर कोस्टल एरिया आहे आपल्याकडे, आदिवासी विभाग आहे आपल्याकडे, शहरी भाग आहे, आपण मुंबईला लागून आहे, जवळपास मुंबई, अर्धी मुंबई इकडे आहे, 6 महानगरपालिका आहे, 2 नगरपंचायती आहे, 2 नगर परिषद आहेत. ह्या सगळ्या याच्यातनं एवढ्या मोठ्या संकटातनं जर आपण खरोखर आज सही सलामत बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आलो आहे, त्याचं सपोर्ट आम्ही नेहमी सांगतो की
साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी जेव्हा आमची कलेक्टर ऑफिसला आम्ही जवळपास आठवड्यात 2 ते 3 मिटिंग घ्यायची आमच्यासोबत, त्या एकच सांगायचं की जे काही लागेल ते तुम्हाला आम्ही अवेलेबल करतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम, आम्ही जेव्हा काही प्रश्न उपस्थित करतो, काही ऑडिट प्रॉब्लेम असतील, आम्हाला काही त्रास होईल या गोष्टीचा पुढे, अरे मी आहे, तुम्ही काळजी करा, तुम्ही फक्त काम करा. पर्टिक्युलर मला नमूद करायचं की आपले जिल्हाधिकारी नार्वेकर सर, कमिशनर साहेब, फळसरकर साहेब आणि आम्ही एवढं त्या काळात त्याच्यावर एकदा एक उमेद तयार व्हायची आणि त्या पद्धतीने काम केलं. म्हणूनच आपण ठाण्यामध्ये जी एक भीती होती आपल्याकडे कमी इन्स्ट्रक्शन असून आपण चांगलं कार्य करू शकतो एवढं सगळं पूर्ण काम केलं. आणि याचा आम्ही नेहमी जेव्हाही बसायचो आमच्या मिटिंगला लोकल लेवलला, तर साहेबांचा पाठीवर हात आहे, साहेबांचा पाठीवर आशीर्वाद आहे, साहेबांचा पाठिंबा आहे, म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि आत्ताही ज्या गोष्टी आम्ही करतो, जिथे तिथे काही लागत असतील, मी कितीतरी लोकांचं बिल पे करताना मी साहेबांना बघितलेलं आहे की ज्यांना अडचणी आल्या सगळ्या गोष्टी. खरोखर बघितली तुम्ही भाग्यवान, साहेबांच्या छत्रछायाखाली काम करतायत आणि माझ्या मते आपण प्रत्येक जिल्ह्यात हे वैद्यकीय कक्ष स्थापन करावं माझी अशी अपेक्षा आहे. आमची इच्छा पण आहे आणि आपण त्या दृष्टीने ते कामही करू आणि साहेब आपल्याला त्यासाठी पाठिंबा देतील, त्यात काही डाऊटच नाही. धन्यवाद, आपण चांगलं कार्य करू. मंगेशजी एकदा पुन्हा धन्यवाद. खासदार साहेबांना मी सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. माझ्या शब्द सर्व एकनाथ शिंदे साहेब, ठाण्याचे राजमाजी महापौर, उपमहापौर सगळेच असल्यामुळे नाव घेतलं म्हणून राजमाजी असं म्हटलं आहे. ॲडिशनल कलेक्टर साहेब, CS, परिवहन समितीचे सभापती, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि बाईकचा वाढदिवस होता आहे, पण आजच शुभेच्छा देतो. मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या हातून असाच महाराष्ट्रातल्या अनेक जणांचं आरोग्य सुधारेलच आणि शिवाय महाराष्ट्राच्या रस्त्यांचंही आरोग्य चांगल्या पद्धतीने आपण सुधारत आहे, त्यामुळं आपलं मनपूर्वक आरोग्य. डॉक्टरांचा वाढदिवस झाला, जिव्हाळा कसा असतो बघा. मी डोंबिवलीतल्या एका कार्यक्रमात असाच मंगेशनी आलो होतो. आत्ताच ठक्करसाहेबांनी सांगितलं की गेली 6 वर्ष आपण हे सगळं कार्यक्रम इथे करतोय. एकीकडं खासदारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मुलांच्यासाठीची हृदय शस्त्रक्रिया, घरी असलेलं वडील मुलाचं नातं, ठाण्याचे पालकमंत्री पुन्हा पालक म्हणून नातं आणि आता नवीन गोड बातमी आल्यामुळं आजोबा, बाबा आणि या मुलांचं नातं, असं हे पालक होतं. हे पेलणं सोपं नाही आहे. म्हणूनच ते शिवसेनेमध्ये शिवधनुष्य पेलतात. म्हणून शिवसेनेचा सगळीकडे भरपूर आपल्याला पाहायला मिळेल. हा योग असू शकतो, पण काही पलीकडे जाऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ज्या पद्धतीने काम करते, कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने काम झालं, इतकंच नाही तर खरोखर कोरोनाच्या काळामध्ये कोरोना वॉर्डमध्ये PPE किट घालून जाणारा पहिला मंत्री बघितला ते एकनाथ शिंदे. मी पत्रकार म्हणून जे बघितलं ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अशा काळात ज्यावेळेला कोरोनाचा खूप प्रभाव वाढलेला होता गेल्या वर्षभरापूर्वी आणि साधारणतः याच महिन्यानंतर गेल्या वर्षी आपण जे बघत होतो एप्रिल-मे पर्यंत, त्यावेळेला एकदा पेशंट घरातनं पॉझिटिव्ह होऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेला, कुठे ॲडमिट झाला, तो बरा आहे, गेला, येणार आहे याची काही शाश्वती नसताना जेव्हा घरचे पूर्णपणे चिंतेत असायचे आणि रोज फक्त PPE किट घालून येणारी व्यक्ती पाठीमागं कोण आहे याचंही दर्शन न घडवता तिथे दिसणारा पेशंट एका वेगळ्या भावनेतनं चिंतेत असायचा, अशा पेशंट करता त्या ठिकाणी TV वरती व्हिडिओ कॉल लावून त्यांना बोलायला द्या घरच्यांना असं म्हणणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे. म्हणजे एकीकडंच राज्याचा कारभार सांभाळत असताना जनतेच्या मनातल्या भावना ओळखून घेऊन त्यांच्या नात्यांना जिवंत ठेवण्याचं काम जो राजकारणी करतो, तो खरीच राजकारणात मुंडलेला नसतो, तो समाजकारणामध्येच अधिक जास्त असतो. हे शिवसेनेचं ब्रीद वाक्य भाईंनी पूर्णपणे सिद्ध करून दाखवलंय आणि याही पुढं वेगवेगळ्या पद्धतीने भाईंकडनं काम होत राहणार आहे हे निश्चित आहे. मला आठवतं की मी जेव्हा आत्ता इकडे साम टीव्हीला चार्ज घेण्यापूर्वी भाई गडचिरोलीत होते. मी जॉईन दुसऱ्या दिवशी होणार होतो, रात्री 9 वाजता बाईंचा फोनला शुभेच्छा, जे तिथे राहून देखील माणसाची आठवण ठेवणं याला नातं. हे संबंध इतके घट्ट आहेत की आजही प्रत्येक ठिकाणी भेटलं तर आवर्जून हक्काने आवाज देणार आहे आणि आपले प्रश्न ऐकून घेऊन त्याच्यावर निश्चितपणे पुढचा मार्ग काढणार आहे. म्हणून जसं प्रत्येक वेळ मंगेश म्हणतात की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्ष गेला पाहिजे. भाई मंगेशचा स्वभाव जेवढा गोड आहे की महाराष्ट्रात का तो पलीकडे बृहन महाराष्ट्र मंडळात पण निवडून ठेवून वैद्यकीय मदत कक्ष कर्नाटकात त्याचा हक्काचं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मंगेश कर्नाटकात
कर्नाटकात आरोग्य राज्यमंत्री म्हणून मंगेश चोकडे झगडा बेळगावमध्ये देतोय, त्यामुळे तिथे निश्चितपणे वेगळं आरोग्य उभं नाही, त्यात शंका नाही. कारण मंगेशनी परवा पोस्ट टाकली, इतक्या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये हेल्लो अनेकांना मदत केली, पण 3 दिवस हॉस्पिटलला होतो आणि याच काळामध्ये मधुमेहाने मला गाठलं. पण स्वभावात एवढा गोड आहे, मंगेश गोड कमी खात असेल पण गोड सगळ्यांशी बोलून सगळ्यांना जोडण्याचं काम मात्र निश्चित चांगलं करतो. आणि याच माध्यमातून जितका माणूस डॉक्टरांबरोबर सहजतेने बोलतो तेवढ्या सहजतेने वैद्यकीय मदत कक्षातले सगळे सहकारी त्या पेशंटला सहकार्य करत असतात. पेशंटचा आजार त्याच वेळेला निम्मा बरा होतो. डॉक्टरांचं औषध हे केवळ त्याला आधार देण्यापुरतं असतं, पण जेव्हा तुम्ही त्याला मानसिक आधार देता तेव्हा तो पेशंट त्या आजारातून 80% बरा झालेला असतो. आणि हे 100% काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करत आहे. त्यामुळं त्या कक्षाचं परीख यापुढेही खूप मोठ्या प्रमाणात वाढवून यात शुभेच्छा देतो. आणि पत्रकारितेच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून जी भूमिका कायमस्वरूपी आम्ही लोककल्याणाची ठेवलेली आहे, त्यामुळे वैद्यकीय मदत कक्षाचे लोककल्याणाचं काम करत आहे. यापुढे कधीही मदत लागली तर आम्ही सोबत आहोत एवढंच आश्वासन करतो आणि खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.